अरे इथं सगळा कचरा पडलाय तुमचा, काय तुम्ही महिला शुद्धीकरण प्रकल्प? मग हे काय कशासाठी? हा आउटलेट सर, आता ते प्रोसेस झालेलं नाहीये. हा हे आउटलेट आहे, हे पाणी आपण बाहेर करतो. एवढं तुम्ही शुद्ध केलेलं पाणी पाठवता, ह्याचं स्पीड किती आहे? तासाला किती जात असेल? तासाला सर आपलं फिलिंग एरेशन आपलं 3 तासाची सायकल आहे ना. हे बघा 20 ml पाणी प्रोसेस केलं जातं असं यांचं म्हणणं आहे. इथं महिला शुद्धीकरण केलं जातं. ते महिला शुद्धीकरण केल्यानंतर किती शुद्ध पाणी नदीत सोडलं जातं बघा. थांबा की. हे बघा हे बघा जे काय ते तुम्हाला पाणी वाहताना दिसतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणात नदीमध्ये शुद्ध पाणी करून सोडलं जातं. एका तासाला किती सोडता तुम्ही पाणी? तासाला म्हणजे आपलं 3 तासाची सायकल आहे, त्याचं आपलं 1.5 ते 1.25 ML पाणी जातं आपलं. हा मग ते स्टँडर्ड प्रोसेस आहे सर. 3 तासाची सायकल आहे, फिलिंग एरेशनला टाइम लागतो, सेटलिंग 45 मिनिटं, डिकेलिंग 45 मिनिटं. मग माझा प्रश्न मित्र असा आहे, तुम्ही 20 ml पाणी जर रोज शुद्ध करता तर इथून पुढे 500 मीटरलाच गेल्यानंतर किंवा अर्धा 1 किलोमीटर गेल्यानंतर सगळी नदी परत काळी कुट्ट कशी काय दिसते? याचं कारण काय? याचं कारण काय दाखवायची का नदी आपण इथून पुढे लगेच खाली? चला हे पाणी कुठे सोडता तुम्ही? खाली कुठे जातं? हा मग तिथं कसं काय खराब होते सगळं? अख्ख्या शहरात जर 22 तुमचे प्लांट आहेत तर सगळी नदी कशी हिरवीगार स्वच्छ पाहिजे, त्यात जलपर्णी कशी काय होती? या पाणी खराब कसं काय राहतंय? बरोबर ना? मग त्या फक्त नावाला हे प्लांट चालवले जातात, फक्त पाणी उकळायचा कार्यक्रम चाललेला आहे आपला, वर चाललंय खाली चाललंय. मित्रांनो आम्ही आता रावेतच्या STP प्लांट वरती आहोत बरं का. 20 ml पाणी शुद्धीकरण केलं जातं असं पालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मग प्रश्न असा आहे 22 STP प्लांट जर चालू आहेत तर सगळ्या नद्या प्रदूषित कशा आहेत? याचं कारण काय? हे काय आकाशातून प्रदूषण येतंय का? म्हणजेच काय आता जे काय दणका बसलेला आहे, उपोषण वगैरे महापौरांचा दौरा झाला ते आयुक्ताचा, त्याच्यानंतर हे सगळं चालू केलेलं दिसतंय. पहिल्यापासून चालू आहे मित्रा मी तुझ्या म्हणण्यावरती मला खात्री आहे पहिल्यापासून चालू आहे. माझा प्रश्न काय आहे की जर तुमचे 22 STP प्लांट पालिके चालू आहेत तर पवना मुळा येणारी सगळ्या नद्या काळ्या कुट्ट कशा आहेत? त्या शुद्ध का नाही आहेत? याचं उत्तर दे मला, असेल तर बरं का. आहे की नाही? माझा प्रश्न जनरल आहे की नाही, जर STP प्लांट सगळे ओके आहेत, तुम्ही सांडपाणी अजिबात नदीत सोडत नाही, तर मग रावेतला जिथं पाणी उचलतं त्याच्यावर आणि जिथे तुमचा STP प्लांट आहे त्याच्या खाली दोन्ही बाजूला सुद्धा खराब पाणी कसं काय? याचं उत्तर काय आहे की नाही? उत्तर काय? त्याचा शोध घ्यायचा माझा प्रयत्न आहे.